विषय सामान्य विज्ञान धडा 8वा स्थितिक विद्युत विद्युत प्रभार. मुलांनो, केसांवर घासलेला प्लास्टिकचा कंगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपट्यांजवळ नेली तर काय होतं बरं? कागदाचे कपटे कंगव्याकडे आकर्षिले जातात. बरोबर. पण असं का बरं होत असेल? घर्षणामुळे कागदाचे कपटे आकर्षित होतात. बरोबर. मात्र केवळ घर्षणाने नाही तर घर्षणामुळे स्थितिक विद्युत निर्माण होते. याप्रमाणे जर पॉलिस्टर पडद्याच्या जवळून तुम्ही सारखे ये जा करत राहिलात तर तो पडदा तुमच्या दिशेने आकर्षिला जातो. तसेच अंधारामध्ये एखादे ब्लँकेट हाताने घासले आणि कोणत्याही धातूजवळ नेले तर त्या ब्लँकेटवर हलकीशी ठिणगी पेटलेली दिसते. किंवा ब्लँकेट अंगावर ओढताना कधीकधी त्याच्या घर्षणामुळे आवाज येऊन ते अंगाला चिकटते. असे अनेक अनुभव आपण रोजच्या जीवनात अनुभवत असतो. पण मुलांनो, या सर्व क्रिया काही आपोआपच घडत नाहीत, तर या सर्व क्रिया घडण्यामागे काही ना काही विज्ञान असते, जसे या वस्तूमध्ये आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की सर्व वस्तू या अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात आणि विद्युत प्रभार हा वस्तूंच्या कणांमध्ये असतो. विद्युत प्रभारित पदार्थांकडे हलके पदार्थ आकर्षिले जातात. घर्षणातून स्थितिक विद्युत प्रभार निर्माण होऊन वरीलप्रमाणे क्रिया घडत असतात. इतकेच काय, तर अगदी आपल्या शरीरातही विद्युत भार साठवलेला असतो. अशा प्रकारे वस्तूमध्ये जरी भरपूर विद्युत प्रभार असला तरी तो नेहमी लपलेल्या अवस्थेत असतो, कारण त्या वस्तूमध्ये दोन विरुद्ध प्रकारचे विद्युत प्रभार सारख्याच प्रमाणात असतात. त्यांनाच धनप्रभार व ऋणप्रभार असे म्हणतात. जेव्हा एखाद्या वस्तूवरील धनप्रभार व ऋणप्रभार हे दोन्ही समतोल असतात तेव्हा त्या वस्तूवरील निव्वळ प्रभार शून्य असतो. अशा स्थितीत त्या वस्तूला उदासीन असे म्हणतात आणि जर हे दोन्ही प्रभार समतोल नसतील तर ती वस्तू प्रभारित आहे असे म्हणतात. मुलांनो, दोन प्रभारित वस्तू एकमेकांवर कशा प्रकारे परिणाम करतात ते आपण या प्रयोगातून पाहू. यासाठी एक काचेची कांडी आणि एक रेशमी कापड घ्या. आता या काचेच्या कांडीचा टोकाकडील भाग रेशमी कापडावर घासा. त्यामुळे काय होईल की या दोन्ही वस्तू काही प्रमाणात प्रभारित होतील. आता या कांडीला मधोमध दोरा बांधून ती एका पट्टीला बांधून लटकवून ठेवा. आता दुसरी कांडी घ्या आणि तिचाही टोकाकडील भाग रेशमी कापडावर घासून तिला प्रभारित करा. ही प्रभारित केलेली कांडी लटकवलेल्या कांडीच्या जवळ आणा. पहा काय दिसते आहे. या दोन्ही कांड्या एकमेकांपासून दूर ढकलल्या गेलेल्या दिसतायत. आता एक प्लास्टिकची कांडी घ्या. तिचेही टोक रेशमी कापडावर घासून त्या कांडीला प्रभारित करा आणि ते टोक लटकवलेल्या कांडीच्या टोकाजवळ न्या. पहा आता काय दिसते आहे. या दोन्ही कांड्या एकमेकांकडे ओढल्या गेल्या. बरोबर. या प्रयोगातून आपल्याला असे समजते की एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकींना दूर ढकलतात, यालाच प्रतिकर्षण म्हणतात, आणि विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांकडे आकर्षिल्या जातात, यालाच आकर्षण असे म्हणतात. मुलांनो, विद्युत प्रभाराला धनप्रभार व ऋणप्रभार अशी नावे बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने दिली आहेत. हे तुम्हाला माहीत असायला हवं. विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो? सर्व पदार्थ हे कणांचे बनलेले असतात आणि या कणांचा सर्वात लहानात लहान कण म्हणजेच अणू असतो. हे आपल्याला माहीत आहेच. प्रत्येक अणूमध्ये स्थिर असणारा धनप्रभारित भाग आणि चल असणारा ऋणप्रभारित भाग असतो. प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, कारण त्यातील धन व ऋणप्रभारांचे प्रमाण समान असते. मग तरीही या वस्तू प्रभारित कशा होत असतील सांगा बरं. नाही माहीत? बरं, मी सांगते. जेव्हा विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या एखाद्या वस्तूतील ऋणप्रभार काही कारणाने कमी होतो तेव्हा त्या वस्तूतील अणू धनप्रभारित होतो. म्हणजेच काही विशिष्ट वस्तू एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरील चल ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेले तेथे जास्त ऋणकण होतात. त्यामुळे त्या वस्तूतील धनप्रभार कमी होऊन ऋणप्रभार वाढतो आणि त्यामुळे ती वस्तू ऋणप्रभारित होते. या उलट ज्या वस्तूमधून हे ऋणप्रभार गेलेले असतात त्या वस्तूमध्ये ऋणप्रभारांचे प्रमाण कमी होते.
आणि त्या ठिकाणी धनप्रभारांचे प्रमाण वाढून ती वस्तू धनप्रभारित होते. म्हणजेच घासल्या गेल्याने या दोन वस्तूंपैकी एक वस्तू धनप्रभारित होते तर दुसरी वस्तू ऋणप्रभारित, आणि अशा प्रकारे या वस्तू विद्युत प्रभारित बनतात. आपण मागील भागात काचेची कांडी आणि रेशीम कापडाचा प्रयोग पाहिला. या प्रयोगात काचेच्या कांडीचे जे टोक रेशमी कापडावर घासले ते टोक धनप्रभारित झाले होते, कारण त्या टोकातील ऋणप्रभार कमी होऊन तो रेशमी कापडावर आला होता, आणि रेशमी कापडाच्या घासल्या गेलेल्या भागावर काचेच्या कांडीतील अधिकचे ऋणप्रभार आल्याने तो भाग ऋणप्रभारित झाला होता. मुलांनो, अशा प्रकारे घर्षणाने काच, एबोनाईट, प्लास्टिक, रेशीम, लोकर यासारख्या वस्तूंमध्ये विद्युत प्रभार निर्माण करता येतो. सुमारे 2500 वर्षांपूर्वी स्थितिक विद्युतबाबतचे प्रयोग थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाने ॲम्बर नावाच्या पदार्थाच्या सहाय्याने केले. त्याच्या असे लक्षात आले की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा म्हणजेच ॲम्बर लोकरी कापडाने घासला असता या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. ॲम्बरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन असे म्हणतात. म्हणून ॲम्बरच्या सहाय्याने उत्पन्न केल्या गेलेल्या या ऊर्जेला थॉमस ब्राऊनने 1646 साली इलेक्ट्रिसिटी हे नाव दिले. बरं मुलांनो, आता आपण एक प्रयोग करून पाहूया. घर्षणाने कोणत्या वस्तू प्रभारित होतात आणि कोणत्या होत नाहीत ते आपल्याला पाहायचे आहे. माझ्याकडे एक लोकरी कापड आहे आणि या ठिकाणी फुगा, रिफिल, खोड रबर, लाकडी स्केल, स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी या सर्व वस्तू आहेत. आणि हे इथे कागदाचे तुकडे आहेत. प्रथम मी एक एक वस्तू रेशमी कापडाला न घासता या कागदांच्या तुकड्याकडे नेते. फुगा, रिफिल, खोड रबर, लाकडी स्केल, स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी. पहा, यातील कोणत्या वस्तूकडे कागदाचे तुकडे आकर्षिले गेले? एकाही वस्तूकडे कागदाचे कपटे आकर्षित झाले नाहीत. आता मी याच वस्तू एक एक करून रेशीम कापडावर घासणार आहे आणि मग या कागदाच्या तुकड्यांकडे नेणार आहे. तुम्ही नीट निरीक्षण करा आणि सांगा काय होतं आहे ते. हा फुगा मी रेशीम कापडावर घासून कागदांकडे नेला. सांगा काय झालं? बाई, कागदाचे तुकडे आकर्षिले गेले. बरोबर. मग फुगा प्रभारित झाला की नाही? हो बाई, झाला. छान. आता ही रिफिल. हिला रेशीम कापडावर घासल्यानंतर हिच्याकडे कागदाचे तुकडे आकर्षित झाले का? हो बाई, झाले. म्हणजेच ही रिफिलही प्रभारित झाली. हा खोड रबर मी आता रेशीम कापडाला घासला. सांगा, याच्याकडे कागदाचे कपटे आकर्षित झालेत का? हो बाई, आकर्षित झाले आहेत. म्हणून खोड रबर पण प्रभारित झाला आहे. ही लाकडी पट्टी मी घेतली. तिलाही रेशीम कापडावर घासले. पहा, हिच्याकडे कागदाचे तुकडे आकर्षित झाले का? हिच्याकडेही कागदाचे तुकडे आकर्षिले गेले. पण बाई, ते खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजे ही लाकडी पट्टी प्रभारित झाली, पण ती कमी प्रमाणात प्रभारित झाली आहे. छान. आता हा स्टीलचा चमचा. त्याला रेशीम कापडाला घासल्यानंतर काय होते पहा. नाही बाई, याच्याकडे कागदाचे तुकडे आकर्षिले गेले नाहीत. म्हणजे हा स्टीलचा चमचा प्रभारित नाही झाला. आता ही शेवटची तांब्याची पट्टी. हिलाही मी रेशीम कापडावर घासले. सांगा बरं काय झालं? बाई, हिच्याकडे कागदाचे तुकडे आकर्षिले गेले, म्हणजे ही पण प्रभारित झाली आहे. बरोबर. आपण पाहिलेल्या काही वस्तू रेशमी कापडावर घासल्या असता प्रभारित झाल्या, तर काही प्रभारित झाल्या नाहीत. म्हणजेच सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येत नाहीत. घर्षण विद्युत, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. घर्षणाने वस्तू प्रभारित करता येते हे विविध प्रयोगाने आपण पाहिले आहेच. त्याप्रमाणे दोन दगड एकमेकांना घासले की त्यांचे एकमेकांशी घर्षण होऊन आगीची ठिणगी पेटते. किंवा जंगलामध्ये झाडांच्या घर्षणाने वणवा पेटून जंगलामध्ये आग लागते. तर अशा प्रकारे घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात. हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. त्यामुळे अशा विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असे म्हणतात. वस्तूंवर ते थोड्या वेळेपर्यंत राहतात. स्थितिक विद्युतमधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात. म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग केले तर आपल्याला परिणाम पाहायला मिळतात.
तुम्ही तुमच्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर जोरजोरात घासा. काय जाणवते? घर्षणामुळे हाताचे तळवे हलकेसे गरम झालेले जाणवतात. अगदी बरोबर. स्ट्रॉमधील बदल. मुलांनो, आता आपण एक प्रयोग करू. यासाठी मी काही स्ट्रॉ घेतले आहेत आणि लोकरी कापड आणि काचेची बाटली. आता या काचेच्या बाटलीवर एक स्ट्रॉ ठेवली आणि दुसरी स्ट्रॉ या बाटलीवरील स्ट्रॉ जवळ नेली. पहा काय झालं. दोन्ही स्ट्रॉमध्ये काहीही झाले नाही. ना प्रतिकर्षण ना आकर्षण, कारण यातील कोणतीही स्ट्रॉ विद्युत प्रभारित नाही. आता आपण ही दुसरी स्ट्रॉ लोकरी कापडाने घासू आणि घासल्यानंतर ती मी या बाटलीवरील स्ट्रॉ जवळ नेते. पहा काय झाले. त्यांच्यात आकर्षण झालेले दिसते. बरोबर, म्हणजेच प्रभार नसणाऱ्या वस्तूजवळ प्रभारित वस्तू नेल्यास आकर्षण होते. आता आपण या दोन्ही स्ट्रॉ लोकरी कापडाने घासू. यातील एक स्ट्रॉ मी बाटलीवर ठेवली आणि ही दुसरी स्ट्रॉ मी या बाटलीवरील स्ट्रॉ जवळ नेते. पहा काय झालं. दोन्ही स्ट्रॉ एकमेकांपासून दूर झाल्या. अगदी बरोबर, म्हणजेच समान विद्युतभार असणाऱ्या दोन वस्तू जवळ आल्यास प्रतिकर्षण होते. आता आपण ही बाटलीवरील स्ट्रॉ तशीच ठेवू आणि तिच्याजवळ हे लोकरी कापड घेऊन जाऊ ज्याच्यावर स्ट्रॉ घासल्या होत्या. पहा काय झाले. या दोन्ही वस्तूंमध्ये आकर्षण झालेले दिसते. छान, म्हणजेच प्रभारित वस्तू आणि घर्षणासाठी वापरलेली वस्तू यांच्यातही आकर्षण होते. यावरून थोडक्यात असे म्हणता येईल की विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात. तसेच समान विद्युत प्रभारांमध्ये प्रतिकर्षण होते, तर विरुद्ध विद्युत प्रभारांमध्ये आकर्षण होते. विद्युत प्रतिकर्षण मात्र केवळ दोन समान म्हणजे सजातीय विद्युत प्रभारित वस्तूंमध्येच होते. म्हणून विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण हीच कसोटी वापरतात.